ग्रुप ग्रामपंचायत रासेगाव देहरवाडीतील राजकारण तापले. अविश्वास ठराव रोखण्यासाठी 50,000ची लाच मागितल्याचा आरोप. सरपंच व पती एसीबीच्या ताब्यात. दिंडोरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायतीत राशेगाव देहरवाडी अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर मोठी खळबळ उडाली आहे. अविश्वास ठराव मंजूर अथवा फेटाळण्यासाठी 50,000 रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप समोर आला असून या प्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी सरपंच मंदा विठ्ठल बेंडकुळे आणि त्यांचे पती विठ्ठल बेंडकुळे यांना ताब्यात घेतला आहे. तक्रारदार उपसरपंच सुधाकर यशवंत वारुडे यांनी एसीबीकडे दिलेल्या तक्रारीनुसार ग्रामपंचायतीतील काही सदस्यांविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. या ठरावावर 26 फेब्रुवारी 2026 रोजी विशेष ग्रामसभेत चर्चा व मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठराव मंजूर करायचा किंवा मागे घ्यायचा असल्यास 50,000 रुपयांचा खर्च येईल असा दबाव सरपंच व त्यांच्या पतीकडून टाकण्यात येत असल्याचा आरोप आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार 23 व 24 फेब्रुवारी रोजी मोबाईलद्वारे संपर्क साधून पैशांची मागणी करण्यात आली, तसेच भेट घेण्यासाठीही बोलावण्यात आल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. मी यापूर्वी कोणालाही 1 रुपया न देता उपसरपंच म्हणून निवडून आलो आहे. पद टिकवण्यासाठी किंवा ठरावासाठी लाच देण्याचा प्रश्नच येत नाही, त्यामुळे मी कायदेशीर मार्ग स्वीकारला असे सुधाकर वारुडे यांनी सांगितले. वारुडे यांनी थेट नाशिक एसीबी कार्यालयात धाव घेत तक्रार नोंदवली. प्राथमिक पडताळणीनंतर एसीबीने कारवाई करत संबंधितांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेमुळे दिंडोरी तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पुढील चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.